झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी। तुम्ही पाहताय झी 24 तास। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। माउंट एव्हरेस्ट आणि लोत्सेवर मराठमोळा झेंडा, पुण्याच्या गिरीप्रेमींची खडतर शिखरांवर चढाई, पुण्यात आनंदोत्सव। पुणे विद्यापीठाचं अजब धोरण, एक्सटर्नल अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शिक्षणात 3 वर्षांची गॅप बंधनकारक, विद्येच्या माहेरघरात विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान। चिखलीकरची संपत्ती वडिलोपार्जित, 9 किलो सोनं माहेरून दिल्याचा स्वाती चिखलीकरचा दावा, तर संदीप बेडसे भुजबळांचा ट्रान्सफर एजंट, सोमय्यांचे आरोप सुरूच। संजय दत्तला ठेवलं कसाबच्या अंडा सेलमध्ये, दिवस आणि रात्रीतला फरकच कळत नसल्यानं संजयला अश्रू अनावर, दुसऱ्या सेलमध्ये हलवण्याची मागणी। आयपीएलच्या अय्याशीचा आणखी एक काळा चेहरा उघड, बुकींनी श्रीशांत आणि अजितला मुली पुरवल्याचं उघड, राहुल द्रविड आणि शिल्पा शेट्टीच्या चौकशीचीही शक्यता। तर आतापर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत बातम्या घेऊन येत होतो, मात्र आता सेलिब्रिटी तुमच्यापर्यंत बातम्या घेऊन येत आहेत आणि आज आपल्याबरोबर सेलिब्रिटी आहे ते म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी। सर्वप्रथम सोनाली, खूप खूप स्वागत आहे झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये। थँक्यू हिमाली। सोनाली कुलकर्णीची ओळख करून देणं तसं फारसं योग्य वाटणार नाही, कारण सगळेच जण ओळखतात। हिंदी असो, मराठी असो, सिरियल असो, सिनेमा असो, रंगभूमी असो, या प्रत्येक ठिकाणी सोनालीनं आपल्या अभिनयाची एक वेगळी छाप सोडलेली आहे आणि त्याचबरोबर एक स्तंभलेखिका, लेखिका म्हणूनही आपण तिला ओळखत असतो। सोनाली, झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे आणि त्याचबरोबर आपण आता बातम्यांना सुरुवात करूया। की सोनाली, आपण पाहतो आहोत पोलिसांनी विशेष प्रयत्न सुरू केलेले आहेत, मात्र या प्रयत्नांना खरं यश मिळू शकतं ते म्हणजे जेव्हा नागरिक किंवा वाहन चालक जे आहेत ते जेव्हा सहकार्य देतील तेव्हा। काय मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना किंवा प्रवाशांना काय आवाहन करशील? मला असं वाटतं की मोकळा रस्ता दिसतच नाही आपल्या इथल्या ड्रायव्हर्सना, त्यामुळे एक्सप्रेसवेवर इतकं तुफान वेगाने जाण्याचा मोह होतो सगळ्यांना। हा मोह आवरलाच पाहिजे, कारण स्वतःच्या जीवाची भीती घालून घेतली पाहिजे आणि आपला जीव नाही तर आपल्या बरोबर प्रवास करणारी माणसं आणि समोरून येणारी माणसं। बरोबर, कारण गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा गेल्या काही वर्षांमध्ये जे एक्सप्रेस हायवेवर झालेले अपघात आहेत त्या इतक्या दुर्दैवी घटना आहेत की चूक नसलेली माणसं त्यात बळी गेलेली आहेत। त्यामुळे मनावर नियंत्रण, वेगावर नियंत्रण, मला तर असं वाटतं की ही पोलिसांची जबाबदारी नाहीये फक्त, गुन्हेगारांना पकडणं ही त्यांची जबाबदारी आहे, पण गुन्हा म्हणजे वेग नियंत्रण करणं ही चालकाची जबाबदारी आहे। त्यामुळे प्रत्येक गाडीला कंट्रोल पाहिजे स्पीडचा, ते बीप सुरू झाले पाहिजेत असं मला वाटतं की 100च्या पुढे तुम्ही गेलात, कारण बोगद्यात सुद्धा माणसं ओव्हरटेक करतात। हे इतकं भीतीदायक आहे। मी अनेकदा पुणे मुंबई ड्राईव्ह केलंय, त्यामुळे ना आपण कितीही नियमाने चालवत असलो तरी आपल्या शेजारचा किंवा समोरून येणारा माणूस नीट गाडी चालवेल की नाही ह्या धास्तीतच आपल्याला गाडी चालवावी लागते। नक्की, इथेच एक आपल्याला ब्रेक घ्यायची वेळ झाली। झी 24 तास एक पाऊल पुढे।